तुमच्या घरात कोरफडीचं झाड आहे का? कोरफडीच्या झाडाने पैसा येतोच येतो. फक्त एक गोष्ट करा. आता ज्यांच्या घरात कोरफडीचं झाड आहे त्यांनी याची ताकद अजूनही ओळखली नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि ज्यांच्या घरात कोरफडीचं झाड नाही तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण कोरफडीचं झाड आजच घरी आणतील. होय, आपल्या घरात काही लोक किती मेहनत करतात आपण पाहतो, पण घरात पैसा टिकत नाही. सतत वादविवाद होतात, मन अस्वस्थ राहतं, कामात अडथळे येतात. अशा वेळी अनेक जण वास्तू, ज्योतिष आणि आध्यात्मिक उपायांचा आधार घेतात. आता प्रश्न असा आहे की कोरफड खरंच घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते का? किंवा कोरफडीचं झाड लावलं की खरंच पैसा येतो का आणि तो कसा येतो? तर भारतीय परंपरेत अनेक वनस्पतींना पवित्र मानलं गेलंय. जसे तुळस, बेल, अशोक, वड, पिंपळ यांसोबतच काही ठिकाणी कोरफडीलाही शुभ मानलं जातं. लोकमान्यतेनुसार कोरफड घरातील नकारात्मकता कमी करून प्रसन्न वातावरण निर्माण करण्यास मदत करते. मात्र एक गोष्ट नक्की समजून घ्यावी. अनेक दावे हे लोकपरंपरा, वास्तुशास्त्रातील श्रद्धा आणि समजुतींवर आधारित असतात. त्यांना सर्वत्रच वैज्ञानिक प्रमाण मिळालेलं नसतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोरफडीचं झाड लावलं की पैसा कसा येतो? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. सोशल मीडियावरही अनेकदा असा दावा केला जातो की कोरफडीचं झाड लावा आणि घरात धनवर्षा होईल. पण यामागचं खरं तत्व काय आहे? तर सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. कोरफडीचं झाड हे स्वतःहून पैसा निर्माण करत नाही. धनप्राप्तीसाठी मेहनत, योग्य नियोजन, कौशल्य आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतातच. मात्र वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि लोकपरंपरेत कोरफडीला समृद्धी, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच अनेक जण कोरफडीला धन आकर्षित करणारी वनस्पती असं संबोधतात. वास्तुशास्त्रानुसार घरात सतत वाद विवाद, ताण तणाव, अस्वस्थता किंवा कामात अडथळे येत असतील तर यामागे नकारात्मक ऊर्जा असू शकते, ही लोकमान्यता आहे. अनेक वास्तुतज्ञांच्या मते कोरफडीचं झाड अशा नकारात्मकतेचं प्रतिकात्मक शोषण करून घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करते. जेव्हा घरातील वातावरण शांत, आनंदी असते तेव्हा मनही स्थिर राहतं. अशा परिस्थितीत व्यक्ती अधिक योग्य निर्णय घेणं, नवीन संधी ओळखतो आणि आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक पावलं सुद्धा उचलू शकतो आणि त्यामध्ये अधिक आत्मविश्वास असतो. हे तुम्हाला सुद्धा जाणवत असेल. असे अनुभव तुम्हालाही आले असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांच्याकडे कोरफड नसेल तर त्यांनी आजच घरात कोरफड आणून हा अनुभव घ्या आणि तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका. आता काही ज्योतिष मान्यतेनुसार कोरफडीचा संबंध हा बुध ग्रहाशी जोडला जातो. बुध हा व्यापार, बुद्धिमान, संवाद कौशल्य आणि आर्थिक नियोजनाचा कारक आहे. अनेक ज्योतिष तज्ञांच्या मते घराच्या उत्तर किंवा काही परंपरांनुसार पूर्व दिशेला कोरफडीचं झाड लावल्यास व्यापार, नोकरी किंवा शिक्षणाशी संबंधित निर्णयामध्ये स्पष्टता आणि सकारात्मकता येण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. यामुळे व्यक्ती योग्य संधींचा लाभ घेऊ शकतात आणि अप्रत्यक्षपणे आर्थिक प्रगतीची शक्यता वाढू शकते. शिवाय आपल्या शास्त्रामध्ये माता लक्ष्मीचा वास, स्वच्छता, सात्विकता आणि आनंदी वातावरणात असल्याचं वर्णन आढळतं. कोरफड हे नेहमी हिरवेगार राहणारे झाड असल्यामुळे घरात ताजेपणा आणि प्रसन्नतेची भावना निर्माण होते. अनेक कुटुंबांमध्ये आजही शुक्रवारी किंवा पौर्णिमेला कोरफडीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीचं स्मरण केलं जातं. हा धार्मिक विधी श्रद्धेचा भाग आहे. त्यामागचा उद्देश मनात सकारात्मक विचार, कृतज्ञता आणि समृद्धीची भावना जागृत करणं हाही असतो, ज्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करणं हे सहज शक्य होतं आणि आपल्या घरात आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते, असं सांगितलं जातं. आता अध्यात्म सांगतं की धन हा फक्त पैशाच्या स्वरूपात नसतं. आता अध्यात्म सांगतं की धन केवळ पैशात नसतं. मग त्यामध्ये चांगलं आरोग्य आहे, कुटुंबातील प्रेम आहे, मानसिक शांती आहे, योग्य संधी मिळतात आणि प्रामाणिक कष्ट यांचाही समृद्धीत मोठा वाटा असतो. म्हणून कोरफडीचं झाड हे कर्म, सकारात्मकता आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचं प्रतीक म्हणून सुद्धा पाहिलं जातं. आता कोरफड हा काही फक्त चमत्कार नाही, तर श्रद्धा, सकारात्मक विचार आणि योग्य कर्म यांची आठवण करून देणारा निसर्गाचा सुंदर संदेश आहे. जेव्हा श्रद्धेला प्रामाणिक प्रयत्नांची जोड मिळते तेव्हाच जीवनात खऱ्या अर्थानं समृद्धीचे मार्ग खुले होऊ शकतात. आता कोरफडी संबंधित धनप्राप्तीचे काही उपाय आहेत जे तुम्ही करू शकता. आध्यात्मिक दृष्टिकोनातून श्रद्धा, वास्तू यांच्या हिशोबाने आपापल्या श्रद्धेनुसार, आपापल्या पद्धतीनुसार आपण हे उपाय करून पहा आणि आपले अनुभव शेअर करायला विसरू नका. आता कोरफडीचं झाड लावलं की खरंच पैसा येतो का?
या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता कोणतीही वनस्पती स्वतःहून पैसा निर्माण करत नाही. धनप्राप्तीसाठी परिश्रम गरजेचे आहे, योग्य नियोजन गरजेचं आहे, प्रामाणिक कर्म आणि योग्य संधी आवश्यक असतात. शिवाय भारतीय वास्तुशास्त्र, लोकपरंपरा आणि काही आध्यात्मिक श्रद्धांमध्ये कोरफडीला अत्यंत शुभ वनस्पती मानली जाते. अनेक वास्तुतज्ञांच्या मते कोरफड हे झाड घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचं प्रतीक मानले जातं. आणि ज्या घरात शांतता असते, सकारात्मक विचार असतात, एकमेकांबद्दल प्रेम, आदर असतो, त्या घरातील व्यक्तींची निर्णय क्षमता अधिक चांगली राहते. शिवाय योग्य निर्णय घेतल्यामुळे व्यवसायात प्रगती, नोकरीत संधी आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यास अप्रत्यक्ष मदत होऊ शकते. याच कारणामुळे अनेक लोक कोरफडीला समृद्धीचं प्रतीक मानत असतात. आता आध्यात्मिक श्रद्धेनुसार आपण काही उपाय करून पाहू शकता. जसे की अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे की शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर कोरफडीच्या झाडाला स्वच्छ पाणी अर्पण करून माता लक्ष्मीचं स्मरण करावं. यामुळे घरात सकारात्मकता वाढते. त्याचबरोबर कोरफडीच्या झाडाजवळ 11 किंवा 21 वेळा जप करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करावी. यावेळी ओम श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा कुबेराशी आणि आग्नेय दिशा अग्नितत्वाशी संबंधित मानली जाते. म्हणून अनेक वास्तु सल्लागार या दिशांमध्ये कोरफड ठेवण्याचा सल्ला देतात. असं मानलं जातं की यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा संतुलित राहण्यास मदत मिळते. त्याचबरोबर आपल्या शास्त्रांमध्ये प्रत्येक वनस्पती ईश्वराचा अंश असल्याची ही भावना व्यक्त केलेली आहे. म्हणून कोरफडीची नियमित काळजी घेणं, सुकलेली पानं काढणं, कुंडी स्वच्छ ठेवणं आणि प्रेमानं तिची सेवा करणं हेही एक प्रकारचं सत्कर्म मानले जातं. ज्या घरात निसर्गाचा सन्मान केला जातो त्या घरात आनंद आणि समाधान वाढतं, अशी ही लोकश्रद्धा आहे. मात्र आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता, ते म्हणजे कोरफडीला पाणी घालताना काही क्षण डोळे बंद करा आणि मनोभावे असा संकल्प करा की हे ईश्वरा, माझ्या घरातील नकारात्मक विचार दूर होऊ देत, माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य लाभू देत, योग्य विचार, प्रामाणिक कर्म करण्याची शक्ती आणि समृद्धी लाभू दे. केवळ ही एक प्रार्थना आणि हा एक संकल्प तुम्हाला नक्कीच सकारात्मक विचार प्रबळ बनवण्यास मदत करतील आणि आर्थिक नियोजन, आर्थिक बाबतीतले निर्णय आणि पैसा कमवण्याच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याची संधीही मिळू शकेल. हा संकल्प मनाला स्थिर करतो आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतो असं सांगितलं जातं. खरं तर लक्ष्मीचा वास हा केवळ धनात नसतो, तर स्वच्छता, सात्विकता, प्रामाणिकपणा, दान आणि कष्ट या 5 गोष्टी जिथे असतात तिथे समृद्धी हळूहळू वाढत जाते, असंही आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून कोरफडीचं झाड हे फक्त सकारात्मक जीवनशैलीची आठवण करून देणारे एक सुंदर प्रतीक ठरू शकेल. म्हणूनच म्हणतात की कोरफड ही जादू नाही, ती निसर्गाने दिलेली एक अमूल्य भेट आहे. श्रद्धा, सात्विक जीवन, योग्य कर्म आणि सततच्या प्रयत्नांच्या जोडीने आपल्या जीवनात खरी समृद्धी नक्कीच येऊ शकेल. हीच भारतीय अध्यात्माची खरी शिकवण मानली जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, घर स्वच्छ आणि प्रकाशमान असेल तर प्रवेशद्वाराजवळ लावलेलं कोरफडीचं झाड हे आकर्षणही ठरतं. यामुळे देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यास मदत मिळते आणि येताना जाताना नकारात्मक ऊर्जा दाराच्या बाहेर आणि सकारात्मक ऊर्जा ही घराच्या आतमध्ये प्रवेश करते, अशीही अनेकांची श्रद्धा असल्याचं सांगितलं जातं. मग कोरफडीचं महत्त्व तुम्हाला कळालंच असेल, पण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओमध्ये कोरफडीबाबत अतिशयोक्तीपूर्ण दावे केलेले जातात. जसे एका रात्री श्रीमंत व्हाल, कोरफडीमुळे लाखो रुपये मिळतील, हे दावे वास्तववादी नसल्याचंही सांगितलं जातं. कोणतीही वनस्पती मेहनत, योग्य नियोजन आणि प्रामाणिक प्रयत्नांची जागा घेऊच शकत नाही. परंतु सकारात्मक विचार, स्वच्छ वातावरण आणि श्रद्धा यांमुळे मानसिक बळ नक्कीच मिळू शकते. मग तुमच्या घरात कोरफडीचं झाड आहे का? असेल तर ते घराच्या कोणत्या दिशेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला कोणते अनुभव आलेत, याबाबतचे तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.